माझ्यासोबत आता प्रवीण दरेकर फोन लाईनवरून जोडले गेले आहेत। प्रवीणजी, मला सांगा, उद्धव ठाकरेंनी आज अत्यंत महत्त्वाचं विधान केलेलं आहे। युती संदर्भात बातमी देऊ असं म्हटलेलं आहे। महाराष्ट्राच्या मनात आहे ते होईल असं म्हटले। तुमची यावर काय प्रतिक्रिया आहे? त्यांच्या या वक्तव्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं त्यांचे प्रवक्ते संदीप देशपांडे यांनी स्वयंस्पष्ट आणि दिशादर्शक अशा प्रकारचे बोलले। आता महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात काय आहे तर मागच्या 2 निवडणुकांमध्ये महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनामध्ये दोघांनी एकत्र यावं अशाच प्रकारची भावना होती, परंतु महाराष्ट्राच्या मनात होतं ते उद्धवजींच्या मनात नव्हतं। त्याच्यामुळे महाराष्ट्राला विनाकारण त्या ठिकाणी यामध्ये आणण्याची काही आवश्यकता नाही आणि महाराष्ट्राचं मन एक आहे, त्या दोघांसाठी नाही, सर्वसमावेशक आहे, सगळ्या पक्षांचं मिळून महाराष्ट्राचं मन झालंय। त्याच्यामुळे यांच्या मनात काय आहे ते महत्वाचं आहे आणि मला राजकीय दृष्ट्या हे इक्वेशन त्या ठिकाणी फलद्रूप ते यशस्वी होईल असं अजिबात वाटत नाही। त्याचबरोबर आमचे कुठल्याही प्रकारचे दोघांनी एकत्रित येण्याबाबत असूया नाही। आपण कुटुंबवत्सल आहोत, संस्कृती आहे आपली, 2 कुटुंब या निमित्ताने एकत्र होत असतील, परंतु आनंद आहे। परंतु जे काही राजकीय समीकरण समोर दिसत आहेत की उदाहरणार्थ महाविकास आघाडीला काँग्रेसची विचारधारा सोबत उद्धवजी ठाकरे साहेब आहेत, ते महाविकास आघाडीला सोडतील का? काही एवढा वेळ का महाविकास आघाडीचा त्यांच्या भोवती आहे, त्यातनं बाहेर येणं अवघड आहे आणि त्याच्यामुळे उद्या निवडणुकांमध्ये जागा वाटप आहे, झालेले स्थानिक स्तरावरचा प्रचंड संघर्ष आहे, अशा अनेक कंगोरे या विषयाला आहेत। त्याच्यामुळे प्रत्यक्षात कितपत अशा प्रकारची गोष्ट कार्यान्वित होईल असं मला वाटत नाही, परंतु ते एकत्र येणार असतील त्याबद्दल असूया असायचं काही कारण नाही, सगळ्यांनाच त्याच्याविषयी आनंद होईल। धन्यवाद प्रवीणजी। आपण पाहू शकतोय की भाजपची प्रतिक्रिया सुद्धा काय आहे, युती होणार नाही असं दरेकरांना वाटतंय। नेमकं काय होईल हे आता वेट अँड वॉच करून आपल्याला कळणार आहे। युती होईल की नाही याबाबत राज ठाकरेंनी अजूनही मौन बाळगलेलं आहे। पाहेल त्यांच्याकडून